धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो। मात्र या गोंदिया जिल्ह्यामध्ये आता पारंपरिक पिकांना बगल देत काही शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील भागी येथील एका शिक्षक शेतकऱ्यांनी आपल्या 3.5 एकरच्या शेतीमध्ये पेरू आणि आंब्याची बाग लावली आहे आणि यामधून त्याला वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न होत आहे। तर पारंपरिक पिकांमध्ये उत्पन्न होत नव्हते म्हणून पेरूची व आंब्याची शेती केली असल्याचे शिक्षक शेतकऱ्यांना सांगितले आहे। तसेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांकडे वळायला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले। मी आपल्या शेतामध्ये 3.5 एकरामध्ये आंबा आणि पेरूची लागवड केलेलो आहोत। पेरू जवळपास म्हणजे आता 4000 झाड लागवड केलेलं आहे आणि आंबा आहे 256 झाड। तर पेरूपासून आपल्याला आणि आंब्यापासून बऱ्यापैकी उत्पादन मिळतो। पेरू वर्षातून 2 वेळा फळ लागतो त्याला आणि मार्केटमध्ये त्याची किंमत पण चांगली मिळतो आपल्याला। तर हा पिंक तायवान नावाचा जातीचा प्रकार माझ्याकडे आहे। पिंक तायवान जातीचा आंबा आपला पेरू असल्यामुळे खायला चविष्ट आहे, रुचकर आहे आणि किंमत पण चांगला मिळतो। 4000 झाडापैकी मला उत्पादन जवळपास वर्षाकाठी 4.5 लाख ते 5 लाख पर्यंत उत्पादन मिळून जातो। आंबा आणि पेरू मिश्र पद्धतीने लावलो आहो मी, वेगवेगळे नाही, संयुक्त मिश्र पद्धत आहे। आंबा आणि पेरूचे संयुक्त बाग आहेत। तर आंबा वर्षातून फक्त एकदाच आपल्याला पीक मिळतो आणि पेरूचे 2दा मिळतो। तर आंबा तितकासा परवडत नाही, परंतु आंबा एक पीक वर्षातून एक वेळा मिळतो म्हणून पीक म्हणून ठीक आहे। पण पेरूचा बऱ्यापैकी प्रकार आहे, त्याचा म्हणजे उत्पादनही चांगला होतो आणि आपल्याला उत्पन्नही चांगला मिळतो। आंब्यापासून मला 1 लाख 1-3 लाख पर्यंत उत्पादन मिळून जातो। यावर्षी हे आम्रपाली आणि केशर या 2 प्रकारच्या झाडाला फळ लागलेलं आहे। आम्रपालीला हे बघत आहात तुम्ही, हे आम्रपाली आहेत, आम्रपालीचं झाड आहे। आम्रपालीला मार्केटमध्ये 40 ते 50 रुपये किलो असतो आपल्याला मिळतो। याला बऱ्यापैकी फळ आहे आणि केशर पण आहे। केशरचा रेट त्यापेक्षा जास्त आहे। या आम्रपाली आणि केशरच्याच उत्पादनामुळे जवळपास 1 लाख पर्यंत चालला जातो। वादळी वारा अजून आपल्या भागामध्ये आलेला नाही आहे, पण वादळी वारा ज्यावेळेला येईल त्यावेळेला बहुतेक फळगळती होईल। तर मी अपेक्षा करतो की निसर्गाने यावेळेस साथ दिला पाहिजे। निसर्ग साथ दिला तर मला बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते यापासून। आणि मी एक पारंपरिक पद्धतीपेक्षा नैसर्गिक शेतीकडे आपण लोकांचा कल आहे। नैसर्गिक शेतीमध्ये लोकांना मी एक ओरिजिनल फळ पीक देण्याचा प्रयत्न करतो। शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आता माझ्यासारखेच करा असं नाही, परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आता आपल्या पारंपरिक धान शेती करण्यापेक्षा फळपिकाकडे वळल्या पाहिजेत आणि फळपीक घेऊन या फळपीकही आपल्याला जे आपलं उत्पादन मिळतो ना, जो आता आपल्याला उत्पादन मिळतो ते पीक घेणे परवडण्यासारखं आहे। आणि यापासून आपल्याला पेरू आणि आंब्यापासून बऱ्यापैकी उत्पादन मिळतो। आज जर का मला आंब्यापासून 1 लाख रुपयाचे उत्पादन मिळत असेल परी पुढच्या वर्षी किंवा अजून 2-4 वर्षांनी येत्या 5 वर्षात एक झाडापासून मला कमीत कमी 10,000 रुपयाचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे।